मित्रांनो हिचा भाऊ आहे का? हिचा भाऊ आम्ही पहिल्यांदा हिच्या घरी गेलो तर हिचा भाऊ नाही का लय बेकार नमुना यायला, असा नमुना आहे ना तो, त्याच्यासारखा नमुना मी पाहिलंच नाही अजूनपर्यंत. मोठा भाऊ हे नमुना लय बेकार आहे. पण तुम्ही स्वतःबद्दल तुमच्या स्वतःची फॅमिली का बरं नाही सांगत? येऊन जाऊन माझ्या फॅमिलीवर माझ्याच घरच्याचं का खाता? अरे माझी फॅमिली असे नमुने नाही, ते असे नमुने पैदा केलेले ना. तुमचेच असे नमुने पैदा केलेत ना, पडले माझ्या गळ्यात. सांगा त्यावरून स्वतःच्या घरचं नमुना सांगा. नाले मोठे माझ्या घरचं नमुना सांगायला असं वाटते. मित्रांनो पहिल्यांदा हिच्या घरी गेलो मी, लग्न झालं पहिल्यांदा गेलो. त्यानंतर ना हिचा भावाने काय केलं माहिती का, मला म्हणे दाजी चला पार्टीला. मी म्हटलं पार्टीलाच नेतोय बघडी. काय केलं माहिती का, पार्टीला नेलं दुसऱ्यांच्या कोंबड्या चोरल्या. कोंबड्या चोरल्या. ते लोक चांगलं शिजून बिजून दिलं, पातेला बितलं घरून आणलं, चांगलं शिजून बिजून दिलं त्यांनी. काय सांगावं तुम्हाला, तिकडून ते दांडे घेऊन आले 2-4 जण आणि हिचा भाऊ आणि त्याच्या भावाचं एक मित्र. चांगली एक मारली होती. मला म्हणे दाजी घ्यायची का? मी म्हटलं नाही नाही, आता नवीन नवीन कसं आपण म्हणायचं हे नाही बळच तुमच्या नाड्यात ओतले असते त्यांनी. नाही घेतली नाही आपण, नवीन नवीन थोडं कसं राहतं. स्वतःचा नमुना सांगा लोकाला. माझा नमुना सांगायचा चालले. हिचा भावाचा एक मित्र होता, काढायला त्याने काय केलं, तो त्यांना पाहून आहे ना त्याने ओळखून घेतला. आता काय मला काही ओळखीचे नव्हते ते लोक. त्याने ओळखलं, दांडे बिंडे आणताना पाहिलं, तो घुसला ना एका झाड काठाच्या झाडांमध्ये आणि हिचा भाऊ झाड फुकीत बसला होता. मग ना आपण ना सासरे आलो ना पार्टीचं नाव घ्यायचं नाही, कळलं ना? आले तसे सुरुवात केली हिच्या भावाला. विचार पण नाही केला, असं आणलं का. वरून ते लोक माझ्याकडे आले, चला फटके खात वाचले तिथं त्या भावास. तुमच्या सांगण्या दांडे टाकायला लागत होते. पार्टीचं नावच घेतलं नसतं. सासरी यायचं, वरून सांगायचं मेवणे बाबा आज आलोय, काही होईल का जोरात म्हणून मी मला विचारलं. मी म्हटलं मला पाहुणे. वरून तो काय म्हणतो, चिंगी लावायला तुम्ही हुशारले. परत आता भाऊ काय म्हणतो, हो ते माझ्या दाजी पाहुणे, त्यांना काय करू नका, ते नव्हते तिथं. जे 2-4 मार तुमच्या सारखे नाही. तुम्ही म्हटले असते ते आमचा कोणी नाही मारा त्याला, कळलं ना? तेवढी त्यांना कळतंय. एवढं मार खाऊन एखादा ते बोगलं सोडून घरी जाईल ना, ते बोगलं घेऊनच पळत घरी गेला. आणि घरी काय सांगतो, पाऊस पडतो. तुम्ही ना सांगत्या अजून आहे ना, अजून शिस्तीत राहायचा. वरून घरी काय सांगत माहिती नाही, तिथे ना लाकडच नव्हते म्हणे आणि यांना ते मटण खाऊ घातलं, हुशार खाल्लं बिनलाज. स्वतःने कशाला जावं तिकडं, स्वतःने कशाला काशी करायला यावं. तोंडे घेऊन नाही तर चित्र माणूस लय बेकार प्राणी. स्वतःचा नमुना सांगा ना घरचा. तुम्ही तुमच्या गावात ठेवतो नमुना पाहिजे झालेलं लोकांच्या कोंबड्या चोरी. तुम्ही मार खाल्ल्यावर एखादा विचार करा ना, मार खाल्लं तरी पातीला सोडून पळतो ना. 4-5 निबार चोले आणले त्याला आणि दुसरा असतो तो पातीला सोडून पळवतो ना, ते पातीला घेऊन थैलीमध्ये टाकून घरी गेला. घरी थोडं शिजवलं आणि यांना म्हणतो या खायला. खाऊन आली. नंतर मी सांगितलं खाल्लं, मारलं म्हटलं बिनलाजीचे बाई. अरे भावाला आणलं तर इकडे मटण दाबून आणलं त्यांनी.